कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त बुधवार 1 जानेवारी रोजी ग्रामीण पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। गर्दीचं नियोजन करण्यासाठी ग्रामीण पोलिसांकडून 4800 पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत। विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी राज्यासह परराज्यातून मोठ्या संख्येने अनुयायी येतात। या भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या तसेच गर्दीचं नियोजन करण्याच्या दृष्टीने बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली। अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यावेळी उपस्थित होते। गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलंय। घातपात विरोधी पथके तैनात राहणार आहेत, असंही देशमुख यांनी नमूद केलं। बंदोबस्तासाठी 336 पोलीस अधिकारी, 3080 पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे 1500 जवान, राज्य राखीव पोलीस दलाच्या 12 तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत। अग्निशमन दलाचे जवानही तिथे तैनात राहणार आहेत। आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सुविधा देण्यात येणार आहेत। त्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचं पथक देखील असेल। प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने साधन सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे। मोठ्या संख्येने अनुयायी येणार असल्याने चाकण रस्त्यावर 23 एकर जागेवर वाहने लावण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तिथून अनुयायांना विजयस्तंभापर्यंत पोहोचण्यासाठी तसेच परतण्यासाठी बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती देशमुख यांनी दिली।